पावसाळा आनंदाचा पण निष्काळजीपणा आजारांचा. आरोग्य सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहूया पावसाळ्यात घ्यायची काळजी. आपला आरोग्य सल्ला हा युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण यात आपल्याला आरोग्यविषयक रोज नवनवीन माहिती पाहायला मिळणार आहे. पहिला पाऊस पडला की मन कसं आनंदाने भरून जाते. मातीचा सुगंध, हिरवाई आणि थंडगार वातावरण प्रत्येकाला मोहून टाकते. पण याच काळात अनेक घरे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल संसर्गामुळे चिंतेत पडतात. लक्षात ठेवा, पाऊस आजार देत नाही, पण पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे आजार होतात. पावसात भिजल्यानंतर शरीराचे तापमान अचानक कमी होते. ओले कपडे अंगावर राहतात, केस ओले राहतात. थंड वातावरणामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि श्वसन मार्गातील नैसर्गिक संरक्षण काही काळ कमी होते. त्याच वेळी हवेत आणि आपल्या हातावर असलेले विषाणू म्हणजेच व्हायरस नाक, घसा आणि श्वसनामार्गातून शरीरात प्रवेश करतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर ते वेगाने वाढू लागतात. सुरुवातीला शिंक येते, नाक वाहते, घसा खवखव होतो, त्यानंतर खोकला सुरू होतो. वेळेवर काळजी घेतली नाही तर ताप येऊ लागतो. काही व्यक्तींमध्ये संसर्ग छातीपर्यंत जाऊन ब्रोंकायटिस किंवा निमोनिया सारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचे रुग्ण आणि कमी प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे करायचे ते आता आपण पाहूया. पावसात भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घाला. आपले केस शक्य तितक्या लवकर पूर्णपणे कोरडे करा. सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. आले, तुळस, गवती चहा किंवा सुंठ याचा गरम काढा घ्या. रात्री हळद घातलेले कोमट दूध प्या. कोमट पाणी भरपूर प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. गरम सूप, हलका आणि पौष्टिक आहार घ्या. आवळा, संत्री, मोसंबी यासारखी व्हिटॅमिन सी युक्त फळे खा. डाळी, दूध, अंडी यासारख्या प्रथिनयुक्त आहार घ्या. दिवसातून 2-3 वेळा कोमट पाण्याने गुळण्या करा. नाक बंद असल्यास वाफ घ्या. थंड पेय, आईस्क्रीम, अति थंड पदार्थ काही दिवस टाळा. हात वारंवार साबणाने धुवा. शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक झाका. धूळ, धूर आणि थंड वारा टाळा. दररोज 20 ते 30 मिनिट चालणे किंवा हलका व्यायाम करा. 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. ताण कमी ठेवा आणि नियमित दिनचर्या पाळा. घर आणि कपडे स्वच्छ व कोरडे ठेवा. सर्दी झालेल्या व्यक्तीशी अनावश्यक जवळचा संपर्क टाळा. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ते आता आपण पाहूया. सर्दी 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त टिकल्यास आणि आपला ताप वाढला म्हणजे 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त ताप झाला तर डॉक्टरांकडे लगेच जा. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीत दुखत असल्यास, कफात रक्त दिसल्यास किंवा खूप अशक्तपणा जाणवत असल्यास, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि व्हायरल संसर्गापासून बचाव करण्यासाठी खालील काढा उपयुक्त ठरू शकतो. एका ग्लासात 7 ते 8 तुळशीची पाने घ्या. 1 इंच ठेचलेले आले, 4 ते 5 काळी मिरी, 2 लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घालून पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. गाळून कोमट पाणी प्या. चवीनुसार थोडा गूळ किंवा कोमट झाल्यावर मध घालू शकता. हा काढा शरीराला ऊब देण्यास, घशाला आराम मिळण्यास आणि रोग प्रतिकार शक्तीला आधार देण्यास मदत करू शकतो. दिवसातून 1 वेळा आणि गरज पडल्यास जास्तीत जास्त 2 वेळा हा काढा घ्या. लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतो, पण जर आपले शरीरच आजारी पडले तर त्या कुटुंबाचा आधार कोण बनेल? शरीर हेच जीवन जगण्याचे मंदिर आहे. त्याची काळजी घेणे हीच त्याची पूजा आहे. पावसाचा आनंद जरूर घ्या, पण आरोग्याची किंमत मोजून नाही. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लवकरच पुढील आरोग्यविषयक सल्ला आपल्यासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद.